नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवीच्या आई वडिलांनी 3 लाखाचा जो चेक दिलेला असतो त्याबाबत अशोक मामा हे ईश्वर काकांना सांगतात. ते म्हणतात की अजिबात नको, मला ते पैसे अजिबात नकोयत. तर ईश्वर काका म्हणतात, अरे पण का? अशोक मामा म्हणतात की त्यावरती मुलांचा हक्क आहे, मी ते कसे घेऊ? तर ईश्वर काका म्हणतात, अरे मग ते पैसे हे मुलांसाठीच वापर ना, तसंही तुला त्यांच्या शाळेच्या फीसाठी अडचण होतीच ना, मग त्यासाठी वापर. तर अशोक मामा म्हणतात की त्यासाठी मी ह्या मार्गाचा कधीच वापर करणार नाही. ईश्वर काका म्हणतात, अरे पण का? तर अशोक मामा सांगतात की जेव्हा मला कळालं ना की अमितचा आणि पल्लवीचा ऍक्सिडेंट झाला, त्यानंतर मी दुबईला गेलो. त्यावेळेस मी छोटीच्या डोक्यावरती हात ठेवला ना, त्यावेळेस मला असं जाणवलं की मीच आता या मुलांचा बाप आहे आणि मीच यांची आई आहे. त्यामुळं आता हे पोरांना सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे. आणि बाप कधी मुलाकडून शिक्षणाचे पैसे घेतो का रे? आता ही तिन्ही मुलं माझी जबाबदारी आहे. त्यामुळं यांच्या शिक्षणाचा खर्च हा फक्त माझ्या पैशातून होणार. तर ईश्वर काका म्हणतात की "अरे हो, आत्तापर्यंत तू सगळ्या तुझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या की. आता कुठे तू जबाबदारीतून मोकळा झाला होतास, तर एवढं मोठं ओझं तुझ्यावरती आलं आहे. तू ते पेलू शकशील का?" तर अशोक मामा म्हणतात की "कसं आहे ना ईश्वर, मला आता एक कळालं आहे की देव त्याच्यावरच एवढं मोठं ओझं देतो की जो तो सांभाळू शकेल आणि पेलू शकेल. आणि मी सगळं काही निभावून येईल, मी सगळं काही पेलेल. किती मला चणचण असली तरी सुद्धा मी त्या मुलांच्या पैशाला हात लावणार नाही." ईश्वर काका म्हणतात, "अरे मग तू काय करणार आहेस त्या पैशांचं?" अशोक मामा म्हणतात, की "मी तिन्ही मुलांची बँकमध्ये अकाउंट खोलील आणि त्यामध्ये पैसे टाकून देईल आणि ते दागिने सुद्धा लॉकरमध्ये ठेवील. मुली जेव्हा मोठ्या होतील त्यावेळेस ती दागिने मी त्यांना देईल. तोपर्यंत मी त्यांच्या पैशांना कधीही हात लावणार नाही. माझ्याकडून जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल तेवढं मी सगळं त्यांच्यासाठी करेन आणि मी सगळं काही निभावून येईल." तर ईश्वर काका म्हणतात, "अरे पण तू एकटा आहेस, एकटा एवढं सगळं करशील का?" अशोक मामा म्हणतात, की "का? तू आहेस ना माझ्यासोबत." ईश्वर काका म्हणतात, की "हो, मी आहे ना तुझ्यासोबत आणि ते पण शेवटपर्यंत राहील." पुढे अशोक मामा म्हणतात, "बरं चल मी आता निघतो. खूप रात्र झालेली आहे. मुलांना पण झोपवायचं आहे आणि त्या छोटीला तर नवीन गोष्ट सांगायची आहे. गेलंच पाहिजे." असं म्हणत अशोक मामा तिथून जातात. पुढे अशोक मामा हे दुसऱ्या दिवशी सकाळी जॉगिंगवरून येत असतात. त्यावेळेस त्यांना सोसायटीच्या नोटीस बोर्डवरती एक नोटीस दिसते. तिथे लिहिलेलं असतं की 31 डिसेंबरला आपल्या इथं नृत्य आणि गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर धमाल पार्टी. हे वाचल्यावरती अशोक मामा म्हणतात की बहुतेक आता कानाचे पडदे टराटरा फाटणार आहेत. पुढे मारणे हाक मारतात की "ओ माझगावकर, येणार ना मग पार्टीला?" तर मारणे म्हणतात की "अहो येणार नाही तर काय, ₹1000 वर्गणी दिली, वसूल नको का व्हायला?" असं म्हणत दोघं जण हसतात. तर अशोक मामा म्हणतात की "इकडे." असं म्हणून त्या दोघांना बोलवतात. पुढे ते त्या नोटीस बोर्डकडे हात करून म्हणतात की "हे काय आहे? काय चावटपणा आहे?" तर मारणे म्हणतात की "कुठला? कसला चावटपणा आहे? अहो आता आपल्याकडे पार्टी होणार आहे." अशोक मामा म्हणतात, "मग आता ही थेरं किती वाजेपर्यंत चालणार आहेत?" तर मारणे म्हणतो, की "रात्रभर चालणार आहे." अशोक मामा म्हणतात, की "काय मग लोकांचा काही विचार आहे की नाही? आजारी माणसं असतात, कोणाला आवाज सहन होत नाही, बाळंतपण कोणाचं चाललेलं असतं, त्यांचा काही विचार आहे की नाही?" तर तोरणे म्हणतात, "मग आम्ही काय करू?" अशोक मामा म्हणतात, की "मग तुम्ही तुमच्या घरामध्ये पार्टी करा आणि तिथं धिंगाणा घाला. काही याच्यासाठी मीटिंग वगैरे घेतली होती का नव्हती पार्टीसाठी?" तर मारणे म्हणतात, की "घेतली होती की." मग अशोक मामा म्हणतात, की "मग मला काही नाही सांगितलं याबद्दल?" मारणे म्हणतात, की "अहो ग्रुपवरती मेसेज टाकला होता की." अशोक मामा म्हणतात, की "ते माझ्याकडे नाहीये चॅट-बीट. पेपर वगैरे वाटली होती का काही?" मारणे म्हणतात, "काही नव्हतं वाटलं पेपर वगैरे. पेपरलेस होतं. अहो आता झाडं तरी राहिली आहेत का? सगळी झाडं जंगलं तोडलेली आहेत. त्यामुळं बिचाऱ्या प्राण्यांना सुद्धा राहायला जागा नाहीये." मारणे म्हणतात, की "तुमच्या घरामध्ये जेव्हा बिबट्या दिसेल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल." असं म्हणून हे दोघं जण हसू लागतात. पुढे अशोक मामा म्हणतात, की "हो का? असं का? बरं ठीक आहे. पेपरलेस तुम्हाला असं करायचंय का सगळं काही? ठीक आहे. कळेलच तुम्हाला लवकरच की पेपरलेस काय असतं." तर इकडे इरा ही अशोक मामा जे काही फोनवर बोलत होते त्या गोष्टीचा विचार करत बसलेली असते. पुढे ती संयमीला आवाज देऊन उठवते की "ताई उठ ना." संयमी म्हणते की "अगं किती थंडी आहे, झोपू दे ना." इरा म्हणते की "उठ ना, मला तुझ्यासोबत बोलायचंय." संयमी उठते आणि म्हणते की "आणि हा ईशान कुठे?" इरा म्हणते की "तो वॉशरूमला गेलाय. तो यायच्या आत मला तुला एक सिक्रेट सांगायचंय." संयमी म्हणते की "बरं बोल." तर इरा म्हणते की "मी परवाच्या दिवशी अशोक आजोबांना फोनवरती बोलताना ऐकलं." संयमी तिच्यावरती चिडते आणि म्हणते की "इरू, तू असं चोरून ऐकतेस का?" तर इरा म्हणते की "लुक हू इज टॉकिंग." तर संयमी म्हणते "फटके देईन हा तुला इरा." तर इरा म्हणते "अगं खरंच मी काही मुद्दामून ऐकलेलं नाही. मी पाणी प्यायला उठले होते ना त्यावेळेस मी त्यांचं बोलणं ऐकलं. ते माझ्या कानावरती पडलं." संयमी म्हणते की "काय बोलत होते ते?" इरा म्हणते की "त्यांना पैशाची गरज आहे. ते कोणाला तरी पैसे मागत होते."
काय झालं, आपले आजोबा गरीब आहेत का? तर संयमी म्हणते की काही गरीब नाहीयेत, पक्के कॅल्क्युलेटर आहेत. प्रत्येक गोष्टीचा ते बरोबर हिशोब काढतात. आपण इथं राहतो ना त्याची सुद्धा ते किंमत घेतात. तर इरा म्हणते की म्हणजे काय? संयमी म्हणते की तुला नाही कळणार, तू छोटी आहेस. इरा म्हणते पण तू मोठी आहेस ना, मग एक्सप्लेन कर. संयमी म्हणते की इरा बोर करू नको सकाळी सकाळी, चल उठ आता. आणि मी त्या ईशानला पहिल्यांदा वॉशरूम मधून बाहेर काढते, असं म्हणत संयमी तिथून निघून जाते. पुढे फुलराणी घरी येते. तिला उशीर झालेला असतो. ती तिची बडबड चालूच करते की मला असा उशीर झाला, तसा उशीर झाला, गाडीची पंक्चर वगैरे झाली होती त्यामुळे यायला जमलं नाही. अशोक मामा मात्र तिच्यावर काही ओरडत नाही आणि ते तिला म्हणतात की तू जरा घरामध्ये थांबशील का, मी कामानिमित्त बाहेर जातोय. फुलराणी म्हणते कस काय, तुमची तब्येत बरी आहेत की नाही? अहो 15 मिनिटं मला उशीर झालाय आणि तुम्ही मला काहीच बोलले नाही. अशोक मामा म्हणतात की ते जाऊ दे, तुला जर मी आता बोलत बसलो तर मला जायला उशीर होईल. मी जातोय, तू थांबशील ना घरामध्ये प्लीज. तर फुलराणी म्हणते की अरे देवा, या वाघाची शेळी कस काय झालीये, हा माणूस मला प्लीज म्हणतोय, कुणी करणी बिरणी केलं की काय ह्याच्यावरती, एवढा कस काय बदल झालाय यांच्यामध्ये. अशोक मामा म्हणतात की तू आता जास्त बडबड करू नकोस, मुलाकडे तेवढं लक्ष दे, मी लगेच निघतोय. तर फुलराणी म्हणते की मुलांच्या खाण्यापिण्याचं मी सगळं काही बघतो, पण तुम्ही काही खाल्लंय का, तुम्हाला चहा बिस्किट तरी देऊ का? तर अशोक मामा मात्र काही न ऐकता घाई घाई तिथून निघतात. फुलराणी बोलतच असते की अहो थांबा, चहा तरी पिऊन जा. पण अशोक मामा काही न ऐकता तिथून गेलेले असतात. पुढे संयमी येते. फुलराणी म्हणते की अगं तू जा जा, एवढ्या घाईघाईमध्ये कुठे गेलाय, तुला तरी माहितीये का? तर संयमी म्हणते की नाही, मला नाही माहिती. तर फुलराणी म्हणते की काय बरं झालंय या माणसाला, हा माणूस एरवी 7 मिनिटं मी उशीर आले तरी 7 मिनिटाचा पगार कापणारा माणूस आता 15 मिनिटं उशीर आले तरी सुद्धा पैसे द्यायला तयार झालाय. नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी भानगड झालेली दिसते. पुढे तोरणे आणि मारणे हे 31 डिसेंबरच्या पार्टीबद्दल चर्चा करत असतात. मारणे म्हणतात की ह्या वेळेस आपण पार्टी जोरात दणक्यात करायची, सगळीकडे पॅम्पलेट लावायचे. तेवढ्यात तिथे देसाई येतात आणि ते हळू शब्दात म्हणतात की हो, ह्यावेळेस पार्टी ना खूप जोरात करायची, आपण बँजो पण बोलवलेला आहे. तोरणे म्हणतात अहो मग तुम्ही असं हळूहळू काय सांगताय, मोठ्याने सांगा ना. तर देसाई म्हणतात अहो हे जर माझगावकरांनी ऐकलं ना तर ते आपल्याला यातलं काही करून देणार नाहीत, आपली पार्टी ते खराब करतील. तोरणे म्हणतात की अहो पण आत्ताच माझगावकर आमच्या समोरून बाहेर गेलेत, ते आहेत घरामध्ये ऐकायला. देसाई म्हणतात काय, आत्ता बाहेर गेलेत ह्या वेळेला? बरं जाऊ दे, आपल्याला काय, आपण ह्यावेळची पार्टी मात्र चांगली दणक्यात करायची, मोठमोठ्याने गाणी लावायची. तोरणे म्हणतात की हो, आपण सुद्धा मॉडर्न पोरांसारखं मॉडर्न पार्ट्या करायच्या आणि मोठमोठ्याने गाणी लावायची. आपली सोसायटी ही जुनी असली म्हणून काय झालं, आपण सुद्धा मॉडर्न आहोत आणि स्टेशन पर्यंत आवाज जाईल ना एवढा आपण धिंगाणा घालायचा. तर मारणे म्हणतात की हे जरा जास्तच होतंय, पण ऐकायला चांगलं वाटतंय, बोला बोला तुम्ही. पुढे तोरणे म्हणतात की आणि आपण ओलीच पार्टी करूयात ना, अशी सुकी सुकी पार्टी करण्यात काय हरकत आहे? तर देसाई म्हणतात की तोरणे, तुमची बायको मस्त मासे करते, चला. असं म्हणत हे तिघ जण तिथून नाचतच निघतात आणि हे सगळं ईश्वर काका बाजूला उभे राहून ऐकतात आणि त्यांना त्यांचा जो काही प्लॅन असतो तो अजिबात पटलेला नसतो. पुढे ईश्वर काका हे घरी येतात आणि भाजीची पिशवी चोरत आपटतात. शैफाली म्हणते काय झालंय बाबा? ईश्वर काका म्हणतात काही नाही ग, हे देसाई, जाड्या रेड्या, तोरणे मारणे ह्या लोकांचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. आता हे 31 डिसेंबरला मोठी पार्टी करणार आहेत, डीजे लावणार आहेत, बेंजो आणणार आहेत. तर शैफाली म्हणते की काय आपल्या सोसायटीत? ईश्वर काका म्हणतात की हो ना, आता ह्या नाच गाण्याचा त्रास अशोकला होणार, मग अशोक खाली येणार आणि सोसायटीतील लोकांसोबत भांडणार. मग सोसायटीतील लोक पुन्हा एकदा एकत्र येणार आणि त्याच्या विरोधात उभी राहणार आणि ह्या सगळ्या भांडणाचा परिणाम हा त्या मुलांवरती होणार. उद्या येता जाता ह्या सोसायटीतील लोक सुद्धा त्यांना टोमणे मारायला मागं पुढं पाहणार नाहीत. ही सोसायटीतील लोक काही शहाणी वाटतात का तुला? आणि त्यात तो अशोक सुद्धा काही ऐकणार नाही, तो तर भांडायला येणारच. शैफाली म्हणते की नाही हा बाबा, उलट अशोक काका जे काही करतात ना त्यामुळे तरी सोसायटीतील लोकांना थोडीफार शिस्त आहे, नाहीतर ही लोक रोजच पार्टी करायला मागे पुढे पाहणार नाहीत. उलट ते जे काही बोलतात ना अशोक काका, ते बरोबरच बोलतात. काका म्हणतात हो, पण आता करणार तरी काय? शैफाली म्हणते बरं जाऊ द्या, चला हे एक प्रकारचं टेन्शनच आहे, मी निघते. असं म्हणत ती बॅग आवरते तर पुढे म्हणते की ऐका ना बाबा, मला एक कल्पना सुचली, आपण आपल्या तळेगावच्या घरी जाऊयात का 31 डिसेंबरला? आपण छान तिकडे जाऊया आणि तिकडेच पार्टी करूया, मुलं सुद्धा तिकडे येतील, त्यांची पण एक प्रकारची पिकनिक होईल, तेवढाच त्यांना सुद्धा आनंद होईल. ईश्वर काका म्हणतात छे ग, ते कसं शक्य आहे? आणि तसंही उर्मिलाला तिकडे अशोक आलेला चालणार नाही, तिला तो अजिबात आवडत नाही. तर शैफाली म्हणते की अहो पण आई येणारच नाही, त्या सुद्धा मावशीकडे गेल्यात ना, त्याच्यामुळं आता 31 डिसेंबरला फक्त आपणच असणार आहेत, त्या नसणार आहेत तिकडे. ईश्वर काका म्हणतात तसं जर असेल तर मग तर काही प्रॉब्लेमच नाही. शैफाली म्हणते पण आता तुम्ही जाऊन अशोक काकांना मात्र याबद्दल म्हणवा आणि त्यांना सांगा की आपण तिकडे जाऊया, त्यामुळं आता सोसायटीमधील जो काही धिंगाणा होईल त्याचा काही संबंधच येणार नाही. असं म्हटल्यावरती ईश्वर काका पण खुश होतात.
पुढे संयमी आणि इरा हे दोघी जणी चहा पित असतात. इरा म्हणते की मम्मा म्हणते की मुलांनी चहा प्यायचा नसतो, तो चांगला नसतो लहान मुलांसाठी. संयमी म्हणते की हो, पण रोज प्यायचा नसतो, कधीतरी पिला तर चालतो. हुराणी येते तिथे आणि ती म्हणते की मुलींनो, मी तुम्हाला आज चहा दिला हे मामांना सांगू नका आणि दुपारी तुम्ही दूध प्यायचं बरं का. इरा म्हणते की यस टीचर. हुराणी म्हणते की मी तुमची टीचर आहे माई. इरा म्हणते आय मिस माय स्कूल, मी स्कूलला खूप मिस करते. तर संयमी सुद्धा म्हणते की मी सुद्धा मिस करते. पुढे फुलराणी म्हणते की बरं ते जाऊ द्या, मला सांगा की मामा कुठे गेलेत, काही सांगून वगैरे गेलेत का. संयमी म्हणते की नाही माहिती. फुलराणी म्हणते काही खाऊन पण गेले नाहीत, आता वय झालंय माणसाचं, उगाचच म्हातारा माणूस आहे, काही खाता न पिता गेलेले, काही झालं बिलं तर त्याच्यामुळं काळजी वाटते. पुढे ती संयमीला म्हणते की तू खरंच काही ऐकलं नाहीस का, तू एरवी तर कान फाडून ऐकतेस ना, मग तू काही ऐकलं असतील ना की ते कुठे चाललेत. संयमी म्हणते की मी काही ऐकलं नाही आणि तसंही ते एवढे मोठ्याने बोलतात की ते सगळ्यांनाच ऐकू जातं आणि असं काही लपून छपून मी ऐकत नाही, कान फाडून ऐकत नाही. फुलराणी म्हणते अगं मी तुझी गंमत केली असं म्हणून ती हसू लागते. तर पुढे इरा ही नखं खात असते आणि ती विचार करत असते. संयमी म्हणते की इरा, तू खरं सांग, तू काही ऐकलंयस का, तुला माहिती का ते कुठे गेले ते. इरा म्हणते की नाही माहिती. संयमी म्हणते तू खरं बोलतीयस ना, खरं सांग, तुला काय माहिती का याबद्दल. तर इरा म्हणते की मला काही नाही माहित. तेवढ्यात बेल वाजते. इरा म्हणते की मी दरवाजा उघडते. पुराणी संयमीला म्हणते काय ग, मला एक सांग, तू तिची एवढी उलट तपासणी का घेत होती. संयमी म्हणते अगं तिची सवयच आहे अशी, जेव्हा तिने काही केलं असेल आणि तिला किंवा काही माहित असेल ना, त्यावेळेस ती अशीच नकं खात असते, म्हणून म्हटलं तिला काही माहितीये का, म्हणून मी तिला विचारत होते. तर इकडे इरा दरवाजा उघडते. ईश्वर काका आलेले असतात. ती मोठ्यानेच आवाज देते की फुलराणी आंटी, ईश्वर आजोबा आलेले आहेत. फुलराणी बाहेर येते आणि ती म्हणते की अहो मामा घरामध्ये नाहीयेत. ईश्वर काका म्हणतात अजून आलेला नाहीये. फुलराणी म्हणते की नाही ना, मला म्हटले संध्याकाळपर्यंत येईल मी, थोडा मला उशीर होईल, अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. ईश्वर काका म्हणतात हा का, थांब मी फोन लावतो, असं म्हणत ते फोन लावतात. तर अशोक मामा फोनच उचलत नाहीत. ईश्वर काका म्हणतात की आता तो फोन उचलत नाहीये, मी थोड्या वेळाने येतो, असं म्हणत ईश्वर काका तिथून निघतात. तर फुलराणी सुद्धा संयमीला घेऊन आतमध्ये येते. इरा मात्र विचार करत असते. ती पुढे ईश्वर काकांना आवाज देते की ईश्वर आजोबा थांबा ना. तर ईश्वर काका थांबतात. इरा म्हणते की आजोबा, तुम्ही आमच्या अशोक आजोबांचे बेस्ट फ्रेंड आहात ना. ईश्वर काका म्हणतात की हो, मी त्याचा बेस्ट फ्रेंड आहे. इरा म्हणते की मग तुम्ही त्यांना हेल्प कराल का, कारण की मी काल रात्री पाणी प्यायला उठले ना, त्यावेळेस ऐकलं आजोबा कोणाशी तरी बोलत होते, त्यांना पैशाची गरज आहे, विड्रॉ वगैरे करायचं असं म्हणत होते, ते थोडे टेन्समध्ये आहेत, तुम्ही त्यांना मदत कराल का. ईश्वर काका म्हणतात की हो, मी नक्कीच त्याला मदत करेल आणि बाळा तू टेन्शन घेऊ नकोस. इरा म्हणते की आय विश की मी आजोबांची बेस्ट फ्रेंड असते. ईश्वर काका हसतात आणि ते म्हणतात अगं ए बाळा, आता तू त्यांची काळजी करतेस म्हणजे तू त्यांची बेस्ट फ्रेंडच झालीस की. बरं तू काळजी करू नकोस, मी अशोकला जी काही मदत लागेल ती करेल. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.